नमस्कार मित्रांनो, आगामी निवडणुकीमध्ये याची किंमत मोजावीच लागेल, असे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदीच्या चुकीच्या परराष्ट्र धोरणाचा फटका जनतेला बसलेला आहे. महागाई वाढलेली आहे. याविषयी गंभीर आरोप सुजात आंबेडकर वंचित बहुजन आघाडी यांनी केलेले आहे. या व्हिडिओबद्दल आपलं मत काय कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पेपर फुटी या सगळ्या मुद्द्यांवरती बोलताना सरकार बदललं गेलं. या सरकारमध्ये पुन्हा आता जवळपास 10-15 वर्षानंतर पुन्हा ती स्थिती तिथे महागाई, भ्रष्टाचार आणि पेपर फुटी सरकार पुढे जाण्याची लक्षणं नाही. माझी पूर्ण अपेक्षा आहे की महागाई, पेपर फुटी, भ्रष्टाचार हे जे इश्यूज आहेत त्याच्यावरनं भाजप सत्तेत आलं होतं. आज त्यांच्या कारभारामध्ये हेच इश्यूज अजून प्रामुख्याने समोर आलेत. करप्शन आपल्याला वाढताना दिसतंय. तो जंतर मंतरचं आंदोलन चालू होऊन संपून 3 महिने नाही झाले, त्याच्या आतमध्ये 4 वेगवेगळे पेपर आपल्याला फुटलेले दिसतात. त्याचबरोबर महागाई प्रत्येक टप्प्यावरती वाढलेली दिसतीये. एक्सपोर्ट करण्यामुळे त्याच्याचबरोबर नरेंद्र मोदींचे जे चुकीचे फॉरेन पॉलिसीचे निर्णय होते, उदाहरणार्थ इस्रायलबरोबर जाणं, ब्रिक्सचा करार तोडून, ह्याच्यामुळे एक वेगळी महागाई भारतावरती आलेली आहे. पेट्रोल, क्रूड ऑइल, डिझेल, त्याचबरोबर शेतीसाठी आवश्यक फर्टिलायझर्ससाठी लागणारं केमिकल हे मोठ्या प्रमाणात भारतात उपलब्ध झालं नाही आहे. आणि ह्याचा परिणाम आणि ह्याचा फटका येणाऱ्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींना नक्कीच बसणार आहे.